निच्छी नवाळे असतील. धन्यवाद. चले म्हण्या. एका बाजूला पंचांच्या भूमिकेमध्ये परवेज सरांना पाहतोय, दुसऱ्या बाजूला रुपेश सर हे देखील आहेत. कांदिवलीवरून सकाळीच या स्पर्धेच्या माध्यमातून दाखल झाले होते. सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. सकाळच्या सत्रापासून आपण गोड आवाज यांचा ऐकला. दिशान कातुर्डे सर की त्याने स्वतःबरोबर कुणातरी आपल्याला देखील मोठं करायचं आहे, म्हणजेच त्याने माझ्या आयुष्यामध्ये एक महत्त्वाची व्यक्ती आहे आम्हाला मिळाली, तीच म्हणजे दिशांत कातुर्डे सर यांचा देखील आपण आवाज ऐकला. त्याचबरोबरीने आपण पाहिले तर आर जे रजनीश यांच्या माध्यमातून अंकितजी आमचे बंधुतुल्य मित्र या ठिकाणी लाईव्ह टेलिकास्टच्या स्वरूपामध्ये काम करताना पाहतोय. त्याचबरोबरीने डीजेच्या माध्यमातून आपल्याला आपण जर पाहिलं तर हितेश यांचा देखील आवाज देताना आपण पाहतोय. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत असेल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एक घमासान युद्ध एकमेकासमोर आमच्या पंचकृषीतील नामवंत खेळाडू खेळताना पाहायला मिळतील. तर दुसऱ्या बाजूला पाहिलं तर शिवणे हा देखील संघ या ठिकाणी दाखल झालाय. आयोजकांच्या वतीने आपलं देखील सरचे स्वागत असेल. जाऊया मॅचच्या दिशेने. या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती आमचे मुख्य अतिथी आदरणीय सन्माननीय अशोकदादा जोशी यांचं देखील आगमन झालंय. त्याचबरोबरीने या सर्वात महत्त्वाची भूमिका या स्पर्धेच्या माध्यमातून राहिली आहे. बर्नार्ड जोझफ नायडू साहेब सकाळी अंधेरीवरून या ठिकाणी दाखल झाले. त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने म्हणजेच माझ्या वतीने आणि संपूर्ण आमच्या टीमच्या वतीने शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करूया. एका बाजूला सूरज बाणे, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर एक नामवंत खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो, ज्याच्याकडे 15 ते 20 वर्ष असा अनुभव मैदानाच्या आतमध्ये पाठीशी घेऊन खेळताना आमचे बंधुतुल्य मित्र अनिल दादा बाणे यांना आपण पाहतोय. आणि त्याचबरोबर गोलंदाजी ट्रॅकवरती दुसऱ्या बाजूला देखील खूप मोठा अनुभव DS स्पोर्ट्सचे सर्वा अमोलदादा जोशी यांना आपण पाहतोय. त्यांची देखील स्पर्धा नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले होते. एक चांगलं आणि देखणं आयोजन आपण पाहिलं होतं. विक्रोळी या ठिकाणी त्या स्पर्धेचं आयोजन झालं होतं. त्याचबरोबरीने आमचे पाठीराखे या ठिकाणी नितेश परवडी दादा हे देखील आहेत. व्यासपीठावरती आपण यायचंय दादा. पहिला चेंडू अगदी कार्पेटच्या साईने ट्रॅव्हल झालाय. लॉंग ऑफला 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडू फील्ड होतोय. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि नक्कीच ही मॅच नक्कीच मोठी होईल, कारण का दोन्ही संघाकडे अनुभव चांगला आहे. अनिल दादा जोशी देखील खेळताना त्यामध्ये आपण पाहतोय. कैलास आहे, आपण जर पाहिले तर नानू जोशी देखील खेळताना पाहतोय. विक्रम आहे, सचिन हा देखील एक चांगला खेळाडू. तर दुसऱ्या बाजूला देखील चांगले खेळाडू असलेले संघ पाहतोय. आणि नक्कीच NK ट्रॉफी 2025चा हा महासंग्राम आज 30 मार्च गुढीपाडव्याच्या सर्वांना माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा. नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा इनफिल्डच्या डोक्यावरून एक चांगला फटका, देखना फटका, चेंडू जातोय सीमारेच्या पार. मिळतील धावा 4. फर्रार चौकार. थँक्यू, धन्यवाद. त्याच बरोबरीने एक छोटीशी संकल्पना की मला सुचली की आपण एक 30 तारीख म्हटली तर 30 रुपयामध्ये एका कुपनवरती आपल्याला एक टॉवर फॅन, त्याचबरोबरीने एक कुकर, इस्त्री आणि एक स्पीकर आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद पाहता एका बक्षिसामध्ये आपण वाढ केली आहे. म्हणजेच 5व्या क्रमांकासाठी घड्या आपल्याला मिळणार आहे. पंच दोन्ही हात करतील, समांतर धावा मिळतील, अवांतर. चांगला फटका तर सजवलाय, क्षेत्ररक्षक आहे. पहिल्या विकेटचं पतन होतंय. एक मोठा मासा गळाला लागलाय. गॉन.
थँक्यू. फटका तर चांगला होता, परंतु एलिव्हेशन थोडंसं प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. पहिल्या विकेटचं पतन होतंय आणि अनिल बाणे यांच्या खेळीचा अंत झालाय. पहिल्या मॅच मध्ये काही खास करू शकले नाहीयेत, परंतु खेळाडू नामवंत आहे यात मात्र शंका नाही आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. हरीश याला पाहतोय, म्हणजेच आता मैदानाच्या आतमध्ये काय करतोय, एक अनुभव माघारी परतलाय. तर दुसरा जर पाहिलं तर हरीश आणि दुसऱ्या बाजूला सूरज कशी कामगिरी करतील, कारण का संघ थोडासा दबावाखाली आहे. आणि कौतुक करावं लागेल अमोल जोशी याचं, कारण का त्याच्याकडे अनुभव आहे. फुलटच चेंडू, त्याच्यावरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडू फील्ड होतोय. आणि आपण जर पाहिलं तर एकाच धावेची मोहर लागली आहे. पहिलं षटक मार्गस्थ पॉवर प्लेचं असताना लाजबाब गोलंदाजी अमोल जोशी यांच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळतंय. आणि धावसंख्येचा विचार केला तर एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये जाऊन पोहोचले आहे 7. सकाळपासून आमचे बंधू, छोटे बंधू प्रेमबाने चांगलं स्कोरिंग करत आहेत. आणि स्कोरिंग हा देखील एक महत्त्वाचा घटक असतो. तर दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर एक चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून होताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा आता मात्र राऊंड द विकेटने, माफ करा, राईट मोर फटका तर सजवलाय, संधी निर्माण झाले. मामा जोशीच्या हातामध्ये चेंडू विसावलाय, दुसरा विकेटचं पतन होते, गॉन. एनके ट्रॉफी नक्कीच गेली 3 वर्ष आयोजन होते. जरी मी आयोजक असलो तरी याच्यामध्ये प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर सर्वात मोठा वाटा जर कुणाचा असेल ना, तर तो भार्गवराम क्रिकेट क्लबचे प्रत्येक खेळाडू आणि सर्व टीम्स आहे. आणि त्यांच्यासाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण का एकटा माणूस आयुष्यामध्ये काही करू शकत नाही. त्याच्या मागे किंवा जे बरोबर असतात ते मात्र प्रामाणिक असले पाहिजे. आणि आत्तापर्यंत गेली 6 ते 7 वर्ष आम्ही एकत्र आहोत. आणि पुन्हा एकदा या मंचावरून ग्वाही देतोय की आम्ही एकत्र राहू, यात मात्र शंका नाही आहे. कारण का त्यांच्या माध्यमातून देखील यावर्षी सर्वात जास्त ट्रॉफी जिंकण्याचा मान त्यांच्या नावावरती आहे. यावर्षीच्या हंगामामध्ये 13 ट्रॉफी मिळवल्यात आणि हे सांगायला आम्हाला कुठचेही मोठेपणा नसेल. या ठिकाणी फटका तर सजवलाय, चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. चला दिशांत कातुडे सर थोडासा विश्रांती दिल्याच्या नंतर आमच्या सोमेत या ठिकाणी जॉईन होणार आहेत. थोडीशी जुगलबंदी तर झालीच पाहिजे, कारण का दिशांत सर आणि मी वेळोवेळी ठिकठिकाणी कॉमेंट्री करतो, पण या ठिकाणी देखील आमच्या सोमेत थोड्याच वेळामध्ये ते देखील जॉईंट होती. पहिल्या षटकाचा अंत झालाय, सांगता झाली आहे. धावसंख्या सर पाहिली तर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जाऊन पोहोचले 11 म्हणजेच 11 डीजे. चला दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाजी ट्रॅकवरती मला वाटतं सचिन जोशी गेले 4 ते 5 वर्षांमध्ये आपल्या खेळाची चमक या राजापूर तालुक्यामध्ये दाखवले, परंतु आज एका मोठ्या टुर्नामेंटमध्ये त्याचा खेळ कसा राहतो. पहिला चेंडू फटका मारण्याचा, स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील या ठिकाणी नसेल, परंतु थोडासा खराब पैकी, कारण का क्षेत्ररक्षण म्हटलं तर जमेची बाजू असते, पण या ठिकाणी कुठेतरी चुकी होते. आणि क्रिकेटमध्ये जसं दिशांत सरांनी सांगितलं की चुकीला माफी नाहीये, एक धाव मिळते. पहिल्याच चेंडूवरती एक धाव आली आहे. धावसंख्या जर पाहिली तर 1-2 म्हणजेच 12.
चला घाई करा, विनंती असेल एका दिवसामध्ये 20 संघ आपल्याला कंप्लीट करायचे, कारण का एखादं कार्य म्हटलं किंवा स्पर्धा म्हटली तर सहकार्य अपेक्षित असतं. आणि पंचांना देखील यावेळी आम्ही सूचना करतोय की कुठचाही विलंब घ्यायचा नाही आहे. नक्कीच एक वय वर्ष जरी आपलं 40 असलं ना दिशांची, तरी क्रिकेटला वयाची मर्यादा नसते. जर आपण जर पाहिलं तर एक अमोल जोशी यांच्या माध्यमातून चांगला झेल टिपला जातोय आणि बाणेवाडी हा संघ कुठेतरी दबावाखाली खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. दिशांची दोन्ही संघ आमच्याच तालुक्यातील आहेत आणि चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून यावर्षी खेळलं गेलंय, परंतु कुठेतरी थोडासा दबावाखाली आहे आणि डगआउट कुठेतरी वातावरण चांगलं दिसताना डीसीसीकडे आपल्याला पाहायला मिळत आहे. जरूर 3 गडी बाद झाले धावफलकावरती. धावा जर आपण पाहिला तर धावा झाल्या तब्बल 12. 1.3 चेंडू चक्के आपण या ओव्हरमधील संपलेला पाहत आहे. नक्कीच आपण जर पाहिलं तर धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचल्या 12 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळी पॅडवरती बाळवता अगदी पंचांकडे स्ट्रॉंग अपील केली. पंचांचा कोणत्या प्रकारचा सिग्नल आलाय जरूर बॅट कट आणि कामतेकरची क्रिकेटच्या मैदानावरती अपील करणं हे तेवढंच महत्वाचं आहे. इथे जर आपण पाहिलं तर अपील जरूर केले होते आणि इथून एक सिंगल धाव आली. सिंगलनं स्कोर कार्डमध्ये पुन्हा एकदा हलकासा बदलाव झालाय. धावांचा आकडा इथं जाऊन पोहोचतोय 13च्या घरात. ओव्हर नंबर 2चा खेळ सुरू आहे आणि सध्याच्या घडीला दुपारचं सत्र मैदानावरती आपण पाहतात. या सत्रामध्ये धावा बनतात. इथे धावा बनत असताना तुम्हाला 30+ धावा करणं तितकंच महत्वाचं आहे. यश यशच्या वाकवल्या फलंदाज बाद. हॅलो हॅलो चेक हॅलो 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 शेख हॅलो शेख. नक्कीच एक चांगली मॅच. दुसऱ्या बाजूने विचार केला तर गडी बाद होत आहे, तर एका बाजूला डीसीसी हा संघ कुठेतरी हवे होताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी महेश पाऊसकर यांचं आगमन होतोय. आज त्यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा संपूर्ण टीमकडून आणि आमच्या वतीने. बुंबुम माट्या म्हणून ज्याची ओळख आहे, त्याचबरोबरीने आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जयदीप गाडे हे देखील आलेत. सर या स्पर्धेसाठी खेळाडूंबरोबर आमच्या रसिक प्रेक्षकांना ही पर्वणी आहे. लकी ड्रॉ आहे. अगदी 30 मार्चची तारीख आहे आणि लकी ड्रॉची कुपन जर आपण पाहिलं तर 30 रुपयामध्ये आपलं कुपन आपण घेऊ शकता. 5 प्राइजेस आहेत. अगदी कूलर पासून ते कुकर आहे, कूलर आहे, इस्त्री आहे, स्पीकर आणि अगदी घड्याळ अगदी याही तुम्हाला सर्व काही पाहायला मिळणार आहेत. म्हणजे खेळाडूंबरोबर जे जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून ही पर्वणी पाहायला मिळेल. इथे जर आपण पाहिलं तर ओव्हर नंबर 2चा खेळही संपलाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत. त्या धावा झाल्यात 13. ओव्हर नंबर 3ला सुरुवात होण्या अगोदर पुन्हा एकदा आपण डीजेला संधी देऊयात. नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून मिलिंदजी भुवड साहेब आमचे बंधुतुल्य मित्र आहेत, यांचं आगमन होत आहे माझ्या वतीने आणि माझ्या संपूर्ण टीमकडून. अगदी नक्कीच आपलं सहर्ष स्वागत असेल आणि त्यांचा सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मानसन्मान केला जाईल. मिलिंदजी भुवड यांचंही वेलकम स्वागत, त्यांचाही सन्मान
अगदी थोड्याच वेळात आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये करणार आहोत. धावफलकावरती धावा झाल्या 13. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. ओव्हर नंबर 3 साठी ट्रॅकवरती आणले मेहुल जोशी. राईट मोर द विकेट ना पहिला बॉल आहे. पहिलाच बॉलला पहा जागेवरून फ्रंट ऑफ द विकेट म्हणजे ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलमध्ये कोणत्या प्रकारचा कॉन्टॅक्ट नाहीये. इथे चेंडू झाला डॉट. नक्कीच मालूर संघाचे आधारस्तंभ मिलिंदजी बोर्ड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. याच मैदानावरती त्यांची स्पर्धा झाली होती. MB ट्रॉफी 2025 मध्ये एक देखणी स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आयोजित केली होती. एक चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि त्या स्पर्धेचे सर्व आणि मालूर संघाचे एक महत्त्वाचा घटक आपल्या समवेत या ठिकाणी जॉईन झाले आहेत. आयोजकांच्या वतीने पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत असेल. इथे आणखी एक चेंडू डॉट आलाय. कौतुक करूयात आपण. 2 बॉल फेकून झालेत आणि दोन्ही चेंडूची जर कामतेकरची आपण लेत पाहिली तर बरोबर गुंडले स्पॉटवरती ठेवलं. बॉलला थोडंसं बाहेर काढलं. इथून मेहुल जोशी यानं जो काही स्कोर कार्डवरती सुरुवातीचा अंकुश लावलेला होता अगदी त्याला कंटिन्यू केलाय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये कामतेकरचा जो रिदम पाहिला तो रिदम कंटिन्यू मेहुलकडे आपण पाहतो. जखडून ठेवलं बॅटिंग करणाऱ्या संघाला. जवळजवळ 15 चेंडूचा खेळ झालाय. धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त 13. नक्कीच संपूर्ण जर विचार केला तर या ठिकाणी कुठेतरी चुकी होते आणि चुकीला माफी नाही. चेंडू फरार चौकार एक नशीब की 60 धावा देखील झाल्या. परंतु या मॅच मध्ये गोलंदाजीसाठी देखील ही खेळपट्टी चांगली आहे हे मात्र DCG जे सर्व गोलंदाज आहेत त्यांनी मात्र करून दाखवलंय. अगदी तुम्हाला नेहमी तुमचा जो प्लस पॉईंट आहे स्ट्रॉंग पॉईंट तिथे गोलंदाजी करणं महत्त्वाचं आहे. खेळपट्टी मैदान या गोष्टी नंतरच्या आहेत. मात्र त्या अगोदर तुमची कला आणि त्याच्याबरोबर तुमचं स्ट्रॉंग झोन या 2 गोष्टीवरती जर तुम्ही टच राहिलात तर मैदानावरती तुमचा बोलबाला जरूर पाहायला मिळते. मेहुलने दाखवलंय ते. इथून ऑन साईडला फटका आलाय स्क्वेअर लेग मध्ये. चेंडूवरती क्षेत्ररक्षक आलाय. फलंदाज बाद झालाय. आणखी एका विकेटचं पतन. कीच कुठेतरी या मॅच मध्ये DCC गोळ हा मात्र दबदबा कायम ठेवलाय. फक्त धावसंख्या जर पाहिली तर 1717 या आकड्यावरती जाऊन पोहोचले आहे आणि आतापर्यंत गडी बाद झाले आहेत 4. माफ करा 5. चला थोडीशी घाई करा कारण अर्धा संघ आहे तो अर्धा संघ मात्र माघारी परतलाय. 17 धावा स्कोर कार्डवरती. धावांचा आकडा गती एकंदरीत स्पीड पाहिली तर कमी राहिले. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती मेहुल. राईट मोर द विकेटने इन ऍक्शन स्टेप आउट झाले. पुन्हा एकदा पॉइंटला बॉलला खेळून काढले. सर्कलमध्ये अडवलं गेले. इथे सिंगल धाव येते आणि अगदी थेंबे थेंबे तळी साचे असं आपण म्हणू शकतो. धावफलकावरती धावा झाल्यात फक्त आणि फक्त 18. शेवटचा बॉल शिल्लक राहिलाय. आधी लढण्यासाठी या धावा कदाचित इनिंग क्रमांक 2 मध्ये जरूर कमी आहेत. मात्र क्रिकेट आहे आणि क्रिकेटच्या मैदानावरती बऱ्याचदा चेस डिफेन्स याच्यामध्ये बरीचशी तफावत असतानाही मॅच फिरलेला आपण पाहिला. शेवटचा बॉल आहे. ओव्हर नंबर 3 मधील शेवटचा बॉल. पुढचा बॉल होता. पुढच्या बॉलला लाफ्ट करायचं होतं. बॅट आणि बॉल मध्ये नो कॉन्टॅक्ट. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 18. 18 मध्ये करायचे 19. आपण इनिंग क्रमांक 2 मध्ये जाण्या अगोदर दरम्यान प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाऊयात. चला मैदानावरती प्लीज अंपायरसाठी पाणी पाठवून द्या. आमच्या आयोजन कमिटीला विनंती आहे. ऑफिशियल्ससाठी मैदानावरती पाणी जाईल आणि दरम्यान प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण मिलिंदजी भुवड यांचा सत्कार करणार आहोत. त्याच्याबरोबरीने टॉस आणि त्या टॉससाठी भार्गवराम क्रिकेट क्लब देऊलवाडी आणि जय हनुमान हुरसे दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती. आपण टॉस साठी प्लीज या. आलेले सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा क्रीडानगरीमध्ये हार्दिक स्वागत. सहर्ष स्वागत. आपण सर्वजण पाहताय NK ट्रॉफी 2025 चा हा रणसंग्राम थरार
आणि आजचा दिवसही खास आहे अगदी मराठी संस्कृतीचा आणि हिंदू मनामानाचा सण गुढीपाडवा अगदी हिंदू नववर्ष दिन आणि या गुढीपाडव्याच्या सर्व क्रीडाप्रेमींना क्रीडा रसिकांना आणि सर्व खेळाडू मित्रांना खूप खूप शुभेच्छा. येणारं वर्ष आपल्या सर्वांसाठी आरोग्यदायी निरोगी आणि क्रिकेटच्या मैदानातही तितकंच चमकदार जाऊ हीच आपण गणराया चरणी पुन्हा एकदा प्रार्थना करूयात. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये दरम्यान आपण पाहता मिलिंदजी भुवड आहेत. NK ट्रॉफी MB ट्रॉफी माफ करा ज्यांच्या माध्यमातून आपण याच क्रीडांगणावरती पाहिलेली होती आणि त्यांचा जो सन्मान आहे तो सन्मान सध्याच्या घडीला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. पुढची मॅच आहे तर पुढच्या मॅचसाठी यजमान संघ मात्र घरचा संघ आहे 119 19 टार्गेट आहे. चला दोन्ही संघाचे संघनायक आहे आणि त्याच्याबरोबरने बर्नार्ड जोसेफ नायडू साहेब आपणास विनंती आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. दोन्ही संघाचे संघनायक कॅप्टन आपण टॉस साठी उपस्थित व्हायचं आहे. देऊलवाडी संघाला विनंती आहे प्लीज आपण या. नरेंद्रजी कामतेकर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जॉईंट होणार आहेत त्यांच्या माध्यमातून आपण हा टॉस कव्हर करणार आहोत आणि त्याच्यानंतर मात्र विद्यमान मॅचकडे आपण जाणार आहोत. तोपर्यंत सांगूयात आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. नक्कीच थँक्यू दिशांत सर. चला DCC थोडंसं अमोल दादा आतमध्ये डगआउटमध्ये या. चला सन्माननीय आदरणीय नायडू साहेब यांच्या शुभ हस्ते आयोजन कमिटीचा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळते. भार्गवराम क्रिकेट क्लब देऊळवाडी आपण पाहणार आहोत याच्यानंतरच्या मॅचमध्ये आणि त्याचबरोबरीने हुरसे हा संघ खेळताना पाहणार आहोत. कॅप्टन्स चला एका बाजूला जय हनुमान हुरसे संघ खेळताना पाहणार आहोत तर दुसऱ्या बाजूला आयोजन कमिटीचा संघ कॅप्टन दीपेश शेलारला आपण एक महत्त्वाच्या भूमिकेमध्ये आपण पाहणार आहोत आणि नक्कीच आदरणीय नायडू साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जातोय. काटा आलाय आणि नक्कीच प्रथम नाणेफेकीचा कॉल तुमच्या बाजूने आलाय. निर्णय काय असेल मित्रा? सांगतो मी 2 मिनिटांनी. इथे सांगायला फिल्डिंग आणि नक्कीच मला वाटतं तू ही पहिल्यांदा स्पर्धा खेळतोय आणि नक्कीच आपण जर पाहिलं गेले 3 वर्ष आम्ही आयोजन करतोय माझी संपूर्ण टीम आणि मी आणि त्याबद्दल तू काय सांगशील? टुर्नामेंट बघून तर खरोखर चांगलं वाटतंय. पहिल्यांदा आम्ही YouTube लाईव्ह खेळतोय. चांगला खेळ असं वाटतंय. नक्कीच बंधू खूप साऱ्या शुभेच्छा असतील. 2 मिनिटं थांबायचं आहे. दुसऱ्या बाजूने दीपेश शेलार आमचे बंधुतुल्य मित्र आहेत. प्रथम मला वाटतं बॅटिंग करायची आहे. दीपेश मैदानामध्ये धावा होत आहेत आणि आपल्याकडे माहिती आहे बॅटिंग साईड आहे तर किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? आमचा 50-60 धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. समोरच्या टीमला सारखं टार्गेट देण्याचा प्रयत्न असेल. आमच्याकडे चांगले गोलंदाज आहेत तुषार, बंड्या, हर्षल त्यासाठी आणि फलंदाज आमच्याकडे खूप चांगले आहेत. महेश, तुषार, बंड्या, हर्षल खूप चांगले फलंदाज आहेत. तर आम्ही पप्पू तरी आम्ही 50-60 धावा देण्याचा टार्गेट प्रयत्न करू. आणि नक्कीच आयोजकांबद्दल तुला जास्त प्रश्न विचारणार नाही कारण का तू एक कमिटीचा भाग आहे. जास्त वेळ घेणार नाही. जाऊया चालू असलेल्या मॅचकडे आणि दोन्ही संघाने या स्पर्धेची आठवण आपण एक सन्मान चिन्ह देतोय आणि आदरणीय नायडू साहेब यांच्या शुभ हस्ते आपल्याला सन्मानित केले जाते. थँक्यू सो मच. गेम इज ऑन. 18 मध्ये करायचे 19 धावा. टार्गेट जरी छोट आहे मात्र मैदानावरती पुन्हा एकदा ते रंगत पाहायला मिळेल का? छोटा टोटल आणि बिग बॅटल असं एक खूप चांगलं वाक्य आणि मैदानावरती 18 मध्ये 19ची गरज असताना गोलंदाजी ट्रॅकवरती 2 नंबर 1 मध्ये अनिल बाणीला आपण पाहताय. तर सलामीवीर सचिन जोशी आणि नरेश जोशी हे 2 बॅटर मैदानावरती दाखल झाले. मॅन्डेटरी पॉवर प्ले होते. सुरुवात पहिला बॉल ऑन साइडला पहिल्याच बॉलवरती आक्रमण सीमारेषेच्या बाहेर फरार. बिग ब्लास्ट इथे आलाय चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार आलेला. चौकाराने इथे मात्र धावाचं खातं उघडलंय बॅटिंग करणाऱ्या दत्तगुरु क्रिकेट क्लब गोवल दत्तवाडी या संघाने. 19 धावांचा पाठलाग सुरू आहे. पॉवर प्लेला सुरुवात अगदी मनासारखी झाली. यावेळी पहा
शेवटच्या मोमेंटला केवळ चेंडूला दिशा दिली, सिंगल आले, कोणती प्रकारची जोखीम घेण्याचा प्रयत्न नाही मैदानावरती होणार. डबल डाव घेण्याचा कदाचित प्रयत्न जरूर होता, मात्र थांबवला आणि चांगलं चित्र आहे. तर मैदानावरती कॉलिंग तितकंच महत्त्वाचं आहे. ज्यावेळी तुम्ही एखादी गाडी ड्राईव्ह करता त्यावेळी तुम्हाला जसं सिग्नल असतात, कधी रेड दिसला की थांबावं लागतं, ग्रीन दिसला की जावं लागतं, येलो असेल तर तुम्हाला निरीक्षण करावं लागतं. त्याच पद्धतीने क्रिकेटच्या मैदानावरच्या गोष्टी आहेत. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्याच्यानंतर सिंगल, स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर गोलंदाज इथे आपण अनिलला पाहते, ज्यांच्या माध्यमातून डॉट बॉल आला. 3 चेंडूचा खेळ संपलाय आणि या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती टोटल धावा झाल्यात 5. 19 धावांचा पाठलाग सुरू आहे. पहिलं षटक महत्वाचं आहे. इथे पहिला ओव्हरमध्ये अर्ली ब्रेक थ्रू तितकाच महत्वाचा होता. यावेळी क्लासिकल स्ट्रोक, नो प्लस त्याच्यावरती मिळतील. या 4 धावा चौकार. नक्कीच आपण जर पाहिलं तर धावसंख्या DCC मध्ये डगआउट मध्ये एक चांगलं वातावरण आपल्याला टाळ्या देखील होताना पाहायला मिळतात की जास्त सर्वात कोण खुश असेल ना तर नानू जोशी. प्रत्येक चेंडूवरती टाळ्या करतो आणि झालं पाहिजे, कारण का आपले जेव्हा काहीतरी खेळाडू चांगले करतात ना तर सराहना केली पाहिजे. पुन्हा एकदा मोठा धम्माका येतोय, 6 धावा, षटकार. क्या बात है. यावेळी फ्रंट फुटला आले, त्याच्यानंतर बॉलला अक्षरशः लाफ्ट केलं सीमारेषेच्या बाहेर. 16 धावा झाल्या. 3 धावांची गरज येणार आहे. 14 बॉलमध्ये फक्त करायच्या 3 धावा. ही मॅच मी म्हणेल की या हवा काढून टाकले. पहिल्या 4 बॉलमध्ये बॅटिंग करणाऱ्या संघाने मॅच मध्ये थोडंसं मी म्हणेल की वरचढ खेळ दाखवलाय. 3 धावांची गरज मॅच मध्ये शिल्लक. यावेळी हा बॉल जो आहे हा बॉल निघून चाललाय मागच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच ओव्हरमध्ये मॅच फिनिश आणि पुढच्या मॅचला जाण्या अगोदर पुन्हा एकदा डीजेला संधी देऊयात.